भरपूर अशा ओव्हर बाकी आहेत. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहावयास मिळत आहे ती खडकदेवी टीम कडनं. आता मात्र स्ट्राइकला जातील केबी. आदर्श 11 की आन बान शान जान सब कुछ है करंजी बागुल. ये मैच काफी महत्वपूर्ण होगा कारण ह्या मैच मध्ये जो जिंकला तो घरी जाईल. सॉरी, जो हारला तो घरी जाईल. थोडंसं बोलण्यात गडबड होते. ठीक आहे. पुढचा चेंडू आणि सुंदर चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. लूज डिलिव्हरी परंतु अचूक टप्प्यावर टाकता येते. केवळ तिसरी ओव्हर चालू आहे आणि सुंदर प्लेसमेंट हरीश वार्डे यांचा. आणि जबरदस्त या ठिकाणी जबरदस्त प्रयत्न गांगुर्डे, दिलीप गुंबाडे यांच्याकडनं सुटलेला हा केबीचा 0 वर जाणार होता केबी, परंतु आता केबी हल्ला मचाएगा और आपको रुलाएगा. बघूया केबी क्या कर पाते हैं. काफी बड़ा शॉट और ये 4 रन. खूपच सुंदर फटका लेग साइडच्या दिशेने आणि चौकार वसूल केलाय तो करण बागुल यांनी. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की केबी अपना जलवा दिखाएगा. जलवे भरत चौधरी आणि सुंदर शॉट आणि खराब फिल्डिंग मानावी लागेल. 2 झेल या ठिकाणी. दुसरा झेल सुटलेला आहे केबीचा. अविनाश सुंदर गोलंदाजी केलेली होती मागच्या ओव्हरला, परंतु आता केबी समोर. आणि सुंदर फटका आणि हा खणखणीत षटकार. जबरदस्त शॉट, रिव्हर्स शॉट. जबरदस्त स्वागत या ठिकाणी अविनाश छगने यांचं. केबी का जलवा हमें देखने को मिल रहा है. अगर ऐसा ही जलवा आखिर तक रहा तो ये केबी मैच को ले भी जा सकते हैं. सावधान रहना पड़ेगा खड़कदेवी को. पहिल्या चेंडूवर सुंदर फटका करण बागुल यांचा. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. बघूया काय होतं या चेंडूवरती. आणि पुन्हा षटकार. जबरदस्त शॉट. सेम टू सेम, दिशा सेम, बॉल सेम आणि जागा पण सेम. अतिशय सुंदर या ठिकाणी फटकेबाजी पाहावयास मिळत आहे ती करणजी बागुल यांच्याकडनं. आणि या ठिकाणी आदर्श 11 साठी जबरदस्त फलंदाजी करतायत ते करणजी बागुल. परंतु जर आदर्श सब कुछ आदर्शसाठी जर बघायचं गेलं तर सब कुछ केबी. राजेश पुढचा चेंडू टाकणार आहे केबी साठी आणि सुंदर या ठिकाणी एक धाव घेत आहे केबी. सुंदर चेंडू केबीला खामोश ठेवलंय. 6वी ओव्हर चालू. दोन चेंडूचा खेळ बाकी आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू या ठिकाणी राजेश यांचा. हॅलो हॅलो हॅलो. दुसरा चेंडू आणि हा षटकार, खणखणीत असा षटकार. हॅलो. करणच्या तिसरा चेंडू हरीश वार्डे यांचा आणि जबरदस्त शॉट आणि हा पण षटकार. लगातार षटकार पे षटकार. अशाच बॅटिंगची आवश्यकता असेल ती करणजी बागुल यांना. भरपूर धावांची आवश्यकता या ठिकाणी, भरपूर धावांची आवश्यकता. तीन चेंडू बाकी आणि पुन्हा एकदा हा खराब शॉट, परंतु या ठिकाणी कॅच नाही होणार. गॅपला पडलेला चेंडू आणि या ठिकाणी केबी पवन की ओर दौड़ते हुए
अतिशय सुंदर अशी फटकेबाज आहेत, चेहऱ्यावर हास्य आहे त्यांचे, कोणताही दबाव नाही. आणि जबरदस्त शॉट गॅपला मारलेला आणि हा खणखणीत चौकार. जबरदस्त शॉट, या ठिकाणी जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळत आहे. हरीश वार्डे सुंदर गोलंदाजी करत आहेत, परंतु हा चेंडू गॅपला होता आणि एकदम जबरदस्त असा गॅपला मारलेला चेंडू. चेंडू पाहूया, शेवटचा चेंडू लय महत्वपूर्ण पाहूया. आणि हा खरा फिल्डिंग द्वारा चौकार, खणखणीत चौकार आणि वाईट. जबरदस्त या ठिकाणी पाचा भेटलेला आहे तो आदर्श 11ला. हा चेंडू मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अतिशय महत्वाचा होता आणि हा अंपायरचा इशारा वाईट. आणि अशा प्रकारे 4 धावा आणि 1 वाईटची टू केबी आणि सिंगल काढण्यात यशस्वी झालेला आहे केबी. या ठिकाणी केबीला मिळालेला आहे सिंगल रन, म्हणजे एकदम जबरदस्त असं. आणि पहिला चेंडू टाकणार आहे तो राजेश फ्रॉम टू केबी. देखना है पहली गेंद पर क्या होता है. आणि हा वाईट बॉल, 15 धावांची गरज, 6 चेंडू 15 धावांची गरज. केबी तयार. पहिला चेंडू आणि सुंदर चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. आडा बल्ला, 5 चेंडू 15 धावा, 5 चेंडू 15 धावा. ओव्हरचा दुसरा चेंडू आणि खरा फिल्डिंग आणि चौकार. अतिशय खरा फिल्डिंग या ठिकाणी आणि चौकार. ज्या ठिकाणी एक पण धाव होणार नव्हती तिथे चौकार, कारण करण पडणारच नव्हता. 11 धावांची गरज. राजेश को कमबैक की आवश्यकता. अच्छी गेंद डाली थी उन्होंने, तीसरी गेंद डालेंगे केबी के लिए. और ये गेंद, और वहां पर देखना है काफी बड़ा शॉट, लेकिन ये गैप में जाता है, ये कैच. और ये डॉट, डॉट मतलब ये कैच नहीं हुआ. 9 रनों की आवश्यकता, 3 गेंदे 9 रन. चेंडू 9 धावा. राजेश आणि पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बघूया काय होतंय. जबरदस्त अशी खेळी आणि जबरदस्त शॉट आणि हा सुंदर अडवलेला, परंतु या ठिकाणी 2 धावा काढण्यात यशस्वी. 7 धावांची आवश्यकता. काल सारखीच मॅच. हॅलो, बघूया एक चेंडू 7 धावा होत आहेत का. राजाचा हा चेंडू आणि सुंदर चेंडू आणि या ठिकाणी जबरदस्त कमबैक. खड़क देवी को यहाँ पर काफी अच्छी जीत मिलती हुई. हमारे राजेश भाई ने आते हुए बोला था कि ये नहीं हो सकता, क्योंकि कभी कभी ऐसा होता है, बार बार ऐसा नहीं होता. लेकिन काफी अच्छा मैच रहा. आदर्श 11 ने काफी अच्छा यहाँ पर संघर्ष किया. भले वो मैच हार गए लेकिन दिल जीत लिया करण बागुल ने. बेहतरीन यहाँ पर खेल दिखाया.